हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण हलवाई स्टाईल रसगुल्ला तेही रव्यापासून किंवा सुजीपासून बनवणार आहे। असे हे एकदम परफेक्ट आपले रसगुल्ले बनून तयार होतात। कढई प्रथम आपण गरम करून घेऊ आणि त्यात थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे आपलं दूध खाली लागणार नाही। आणि आपल्याला 2 वाटी दूध घालायचं आहे यात, ज्यात आपल्याला रवा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। आपल्याला फक्त सुजीचा करायचा आहे, त्यामुळे रवा हा पूर्णपणे शिजवूनच घेतला पाहिजे। हे 2 वाटी दूध घातलं आहे। आता ह्याला थोडं गरम झालं की मग ह्यात आपण ज्या वाटीने दूध घातले त्या वाटीनेच रवा घ्यायचा आहे आणि तो घालून त्यात व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। हे पहा, दूध आता आपलं गरम झालं आहे। त्यात आता ही सुजी घालून व्यवस्थित असे रवा आपल्याला एकसारखा हलवायचा आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या पण होणार नाहीत आणि ते व्यवस्थित असं शिजलं जाईल। आपला शिजून त्यात घट्ट झाला आहे। आपल्याला फक्त चवीनुसार आपल्याला त्यात थोडंसं साखर घालायची आहे। तुम्हाला घालू वाटलं तर घाला, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता। एक साधारण पाव चमचा किंवा पोह्याचा एक मोठा चमचा भरून त्यात मी साखर घातली आहे। आणि तुमच्याकडे असेल तर तूप घाला किंवा तुम्ही तेलही घालू शकता। त्यात 1 चमचा तेल घातला आहे छोटा, आणि हे आता व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व त्यात विरघळलं जातं व्यवस्थित। अशा प्रकारे साखर ते विरघळून घ्यायचं आहे। आता कढई आपण उतरून घेऊ आणि पाक करायला ठेवूया। आता कढई गरम झाली आहे, यात आपण 1 वाटी साखर घालू। ज्या वाटीने आपण रवा तेन घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला साखर घालायची आहे आणि त्याच मापाने आपल्याला 1.5 ते 2 ग्लास आणि 2 वाट्या पाणी घालायचं आहे। आता हा पाक तयार करण्यासाठी ठेवून देऊ आपण। तुम्हाला हवा असेल तर वेलदोडे तुम्ही असे चेचून घालू शकता किंवा त्याची पुडही करून घालू शकता। मी असे थोडं अर्ध बोबडं करून घातलं आहे, जेणेकरून त्याचा वास चांगल्या प्रकारे त्यात मिक्स होईल। आता पाक तयार होईपर्यंत आपण जे पीठ शिजवून घेतलं आहे त्याला आता आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे पहा, त्याला अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे व्यवस्थित असं गोळे होतील। जास्त गरम असताना मळायचं नाही, थोडं थंड होत आलं की ह्याला मळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला गोळा बनवताना व्यवस्थित असं त्याचं डो तयार होईल। सुजीचा हा रसगुल्ला खायला खूप छान आणि हलवाई स्टाईल बनतो आणि बनवायला देखील खूप सोपा असा आहे। कमी साहित्यात घरात बनवता येतं आपल्याला। अशा प्रकारे ह्याचा गोळा बनवून घेऊ। आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं त्या मापाने तुम्ही त्याचा गोळा बनवून घ्या। जरा सुद्धा फुटत नाही, चिरत नाही, व्यवस्थित असे ह्याचे गोळे बनतात। अशा प्रकारे आपण सर्व गोळे बनवून घेऊ। हे पहा, पूर्ण जेवढं पीठ मळले तेवढ्या पिठाचा हा गोळा तयार झाले आहेत। व्यवस्थित असं फिनिशिंग देखील खूप छान होतं ह्याचं, असं तुटलं फुटल्यागत गोळा होत नाही, व्यवस्थित परफेक्ट असे त्याचे गोळे बनून तयार होतात। आता माझा पाक देखील तयार झाला आहे। या पाकात आपल्याला सोडून हे मी गोळे बनवूपर्यंत हा पाक तयार झाला आहे। पाक बनवताना मी थोडा मध्यम गॅसवर ठेवला होता, त्यामुळे ते जास्त असा पुढे गेला नाही, व्यवस्थित असा बनून तयार झाला आहे। हे पहा, आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा पाक बनवायचा नाही, फक्त हाताला आपल्या गुळगुळीत असं लागावं आणि जेणेकरून त्याचे हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे पाक बनवायचा आहे।
आता ह्यात आपल्याला हे सर्व गोळे सोडून द्यायचे आहेत. आणि 5 मिनिटं ह्यात व्यवस्थित असं शिजून द्यायचं. म्हणजे असं ज्या प्रकारे हलवाई स्टाईल रसगुल्ले बनवतात त्या प्रकारे आपले हे रसगुल्ले बनून तयार होतात. साधारण 10 रुपयाच्या साहित्यात आपलं 1 किलोभर रसगुल्ले बनून आणि तेही झटपट बनून तयार होतात. आता ह्यावर आपण प्लेट झाकून देऊ. आता ह्यावर प्लेट झाकून ठेवूया, म्हणजे ते एक 5 मिनिटं व्यवस्थित शिजलं जाईल आणि आपला रसगुल्ला बनून परफेक्ट तयार होईल. 5 मिनिटं झाले आहेत आपले. हे पाहू, हे पहा, एकदम परफेक्ट असं आपले हे रसगुल्ले बनून तयार झाले आहेत. व्यवस्थित उमलले आहेत, स्पॉन्जी झाले आहेत आणि कोण म्हणणार देखील नाही की तुम्ही हे सुजीपासून बनवले आहात. जरा सुद्धा फुटले नाहीत हे रसगुल्ले. व्यवस्थित असं आपलं हे बनून तयार होतात. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे 5 मिनिटात आपले रसगुल्ले बनून तयार होतात. एकदम परफेक्ट हलवाई स्टाईल आपले रसगुल्ले तयार झाले आहेत. आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तुम्हाला हा मिठाईसाठी एक सोपा ऑप्शनल आहे. सुजीपासून झटपट असं बनतं ही रेसिपी आणि नवीन आहे, तुम्हाला करायला आवडेल आणि करून जरूर पहा.